डीजे मास्टर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती नयनचा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डला भेदत असताना चेंडू सीमा पार गेला. यावेळेस लाऊड अपील करण्यात आली होती. गोलंदाज थोडासा निराश पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागली होती आणि इथे कॅच होतीये ड्रॉप. ज्या वेळेस कॅच सुटते त्या वेळेस इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळालाय. रोहित शर्माची कॅच सुटली होती, त्याने 264 धावा बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. ग्लेन मॅक्सवेल त्याची कॅच अफगाणिस्तान विरुद्ध सोडली होती. क्रॅम्प येत होते, इंजर्ड होता, तरी देखील त्यांनी 200 धावा बनवल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकलं होतं. इतिहास घडला होता. त्यानंतर जर पाहायला गेलं ब्रेन लारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याची कॅच सुटली 500 धावा आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅच सोडली त्यावेळेस 400 धावा त्यांनी बनवल्या होत्या. इतिहास घडलं होतं. त्यामुळे ज्या वेळेस कॅच सुटते इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे मॅच टर्न होईल का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने, यात काही शंकाच नाहीये. पहिला चेंडू त्यावरती आलेला चौकार, त्यानंतर सिंगल आणि येतोय हा डॉट बॉल. एकंदरीत टीमची टोटल डॉट बॉलची समाप्ती होती. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ॲडव्होकेट उद्धवदादा पवार साहेबांची, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलर सौजन्य झालंय, त्यांचं देखील मनापासून आभार असेल. मात्र मॅच मध्ये आपण पाहतोय मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, कंप्लीट सिंगल होती, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत होता. आता दोन्ही बाजूंना पहिले स्ट्रायकिंग एंड वरती आणि मग नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. पहिले स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. रनआउट आहे की नाही हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आहे की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील आपण जाऊ. डिसिजन जो मात्र पेंडिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओमसाई क्रिकेट संघ दावडी ब आयोजित दावडीकर चषक 2026 दैदिप्यमान थरार. कालच्या दिवसाचा विचार केला तर सोनारपाडा संघ जो मात्र मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दुसरा कुठला संघ असेल यासाठी एकंदरीत आजच्या दिवसामध्ये 7 लढती आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी एकंदरीत 4 लढत कंप्लीट झाल्या. दुसऱ्या फेरीला होती सुरुवात, जिथे नारिवली विपक्ष घेसर असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये आहेत आणि त्यानंतर पडले विपक्ष कौसा. पहिल्याच धावेच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये जो स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज होता तो आउट आहे. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आउट आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होती, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आउट आहे, असं थोडी चालतं. न्यू बॅटर आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दोन्ही एंड वरती थ्रो तर करण्यात आलं होतं, मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज स्ट्रायकिंग एंडचा पॉपिंग क्रीज मध्ये नव्हता. अशा परिस्थितीमध्ये मानस होतं, धाडस होतं, मात्र त्यासोबत एक्झिक्यूट करता आलं नाही. रनिंग बिटवीन द विकेट चांगली नव्हती आणि फलंदाज जो मात्र बाद झाला गुरुदास. बॅटर आदित्य आपल्याला पाहायला मिळेल. क्विक वनचा वापर करण्याचा प्रयत्न, रिच पासून थोडासा बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय आणि व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. टीमची टोटल 7 धावा. ऍज अ स्कोरर रोनक तवली आम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करूया. रिच पासून थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्क्वेअर कट करायचा प्रयत्न आणि अगदी
फलंदाज स्टील करून दाखवतो. एक्स्ट्रा कव्हर असेल, पॉइंट असेल, त्यानंतर स्वीपर कव्हर. या रिझनला मला टार्गेट करायचं. मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. आतापर्यंत 7 धावा, एका चेंडूचं काही अजूनही शिल्लक या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त आणि फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. वेळ वाचवणं गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद घेसर संघाने करून घ्यायची. जास्त अवधी लावू नका, कारण आज आपल्याला मेगा फायनलची मॅच देखील कव्हर करायची आणि बॅडलाईटचा इम्पॅक्ट कुठल्याही संघावरती नाही बसला पाहिजे. त्यासोबतच जास्तीत जास्त षटकांचे सामने प्रत्येक आपले झाले पाहिजे. त्यासाठी थोडंसं सहकार्य करायचं. बी फास्ट, बी फ्युरियस. एकंदरीत ओव्हर नंबर पहिली कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील इंडिव्हिज्युअल पल्ल आणि टीम कडून दुसऱ्या षटकामध्ये योगेश पाटील. अजय योगेशने पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती असं योगेश आपल्याला पाहायला मिळतील. आय थिंक डॉट बॉल पर्सेंटेज जास्त प्रमाणामध्ये पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजाने टाकले होते. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती असं योगेश पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती या षटकामध्ये. दुसऱ्या बाजूला लिफ्टी रायटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. टप्पा पकडणं गरजेचं आहे. इथे फिल्डर होते मात्र झाली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. वारवरती पलटवार आणि येतोय हा दावडीकर चषक. A1 क्वालिटीचा A1 चौकार. चौकार पाहायला मिळतोय. लक फॅक्टर देखील ऑन होतोय. नशिबाची साथ देखील मिळत असताना पाहायला मिळतीये फलंदाजाला. जणू काही दुपारच्या सत्रामध्ये जेवण नाही तर नशीब खाऊन आलेत की काय, कारण पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ देखील मिळाली आणि टीमची टोटल आता डबल डिजिट मध्ये 11 धावा. एकंदरीत ऑन साइडला 3 खेळाडू डीप मध्ये पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि त्या सोबतीला वायडिश लॉंग ऑन मध्ये, तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला डीप मध्ये पाहायला मिळतात. पेट्रोलिंग करतायत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्विक रिप्लाय दिलं. डॉट बॉलची समाप्ती होती. आधी चौकार आला होता मात्र त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होती. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या सोबतीला आपण पाहू शकतो वायडिश मिड ऑफ. थोडस शफल झाले होते आणि इथे लिव्ह करायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती अशी मात्र होत असताना पाहायला मिळतीये. अंपायरच्या माध्यमातून डॉट बॉल असं करण्यात आलं होतं, मात्र इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. तर फेअर डिलिव्हरी असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अंपायरच्या माध्यमातून देखील फेअर डिलिव्हरी असं कॉल करण्यात आलं, मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेण्यात आला होता, मात्र आता अनसक्सेसफुल रिव्ह्यू.
पुन्हा एकदा अपील केली जाते, ह्यूज अपील, आणि या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नयनला परतायला लागते माघारी. मोठा आदरा बसतोय आईगावदेवी क्रिकेट संघ नारिवली या संघाला. फलंदाज नयन बॅक टू दी पवेलियन. उल्लेख केला होता योगेशने, मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करतोय. मात्र यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑन ला क्लिअर करत स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा आपल्याला चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. मात्र बाउंड्री चेक आपण करूया. बाउंड्री चेक जे मात्र आपण करणार आहोत. चौकार असेल. डाऊन दी ग्राउंड आलेला स्ट्रोक अफलातून पाहायला मिळाला. 4 धावांची मोर या फटक्यावरती होती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक हुक केला, यावेळेस डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आणि बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय बॅक टू बॅक दुसरा हा चौकार. दोन षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा स्कोरबोर्ड वरती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. सूरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. आणि तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र करण्यात येते. आर्यन आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ थर्ड अंपायर. षटक क्रमांक 3 असं मात्र सुरू होत असताना पाहायला मिळेल. सूरज म्हात्रे आपण पाहतोय. यानंतर होणारी मॅच पडले विपक्ष कौसा असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला स्किपरला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस असं मात्र करणार आहोत. सो रिक्वेस्ट दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इथे मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. तिसरा धक्का लागतोय. आईगावदेवी क्रिकेट संघ नारिवली या संघाला. फलंदाजाचे केस संपुष्टात. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन.
पहिल्या चेंडू आणि सूरजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मिस्टॅम स्ट्रोक आणि डाऊन दी बॉल इनसाइड दी सर्कल शॉट मध्ये फाईन लेगचा प्लेयर होता, त्याच्या माध्यमातून जजमेंट सुरेख आणि फलंदाज बाद. यावेळेस देखील फटका फसलाय. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. अटेम्प्ट चांगला होता मात्र चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. बॅकिंग चांगली होती स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या माध्यमातून, मात्र इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. मी सातत्याने उल्लेख करतोय कॅचेस विन द मॅचेस. ज्या ज्या वेळेस तुम्ही कॅच पकडता तुमचं मानसिक दडपण कुठे ना कुठे कमी होतं, मात्र पुढच्या वेळेला ज्या ज्या वेळेस चेंडू हवेमध्ये जाईल अगदी मनामध्ये एक शंका अशी मात्र राहील की मागच्या वेळेस मी कॅच सोडली होती, यावेळेस कॅच सुटणार नाही ना. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एकंदरीत 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक षटकाचा विचार केला डॉट बॉल पर्सेंटेज जास्त आहेत, मात्र चौकार देखील येत असताना पाहायला मिळतात. त्यामुळे टीमची टोटल एकंदरीत खेळती पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होतीये. डगआउट थोड्याशा प्रमाणामध्ये निराश पाहायला मिळतोय. निराशा आपल्याला झळकताना पाहायला मिळते डगआउट मधून. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळत होता, मात्र काय एफर्ट आहे, क्या बात आहे. एफर्ट अफलातून पाहायला मिळाले दक्षितच्या माध्यमातून. एफर्ट चांगला होता. 5 धावा संघासाठी वाचवल्यात. आता सिलेक्शन झालं आणि इलेक्शन मध्ये आपण म्हणतो ना एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व. इथे 5 धावा अशा मात्र आपण पाहतोय. वाचवल्यात की नाही ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र ज्याप्रमाणे एफर्ट होतात तर नक्कीच तारीफ होणं गरजेचं आहे. आणि यस इथे आपण पाहतोय 5 धावा वाचवल्यात, फक्त एकच धाव इथे पाहायला मिळतीये. यस फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. मिड ऑफला फिल्डर होते, मिस्टेक होती, मात्र 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होतीये तिसरी. 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल 24 धावा 24 रन आफ्टर 3 ओव्हर्स. दीप म्हात्रे असे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये येतात. दीपच्या माध्यमातून कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं आहे. एकंदरीत 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात ही शेवटची ओव्हर इथे इम्पॉर्टंट. दोन्ही संघांच्या खेळाडूंना स्वतःच्या नावावरती ही ओव्हर करावी लागणार आहे. मात्र यावेळेस आपण पाहतोय मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चाललाय डीप मध्ये फिल्डरच्या माध्यमातून. मिस्टेक मात्र बॅकिंग चांगल्या प्रकारे काव कॉर्नर मध्ये आणि इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा. इथून 2 मोठे फटके 35+ धावसंख्या आणि मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. मात्र त्यासाठी 2 मोठे फटके येणाऱ्या 5 चेंडूंवरती येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक आहे. या बेस बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिस्टेक होते फिल्डरच्या माध्यमातून. अतिगाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 2दा मिस्टेक झाली. 1 शॉट म्हणजेच काय तर दुष्काळात 13वा महिना. आधीच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर धावेंसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. फलंदाजांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. सत्तावीस धावा अजूनही 4 चेंडूंचं काही शिल्लक आहे.
नेक्स्ट मॅच कौसा विपक्ष पडले दोन्ही टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. मात्र इथे आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली इट. अगदी बँग ऑन टार्गेट चेंडू स्टॅन वरती आदळतोय आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. तर याच दरम्यान उद्योजक समाजसेवक सन्मान्य बंडूदादा पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल दादांना या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. दीप आपल्याला पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा या षटकामध्ये आलेल्या आहे. 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच. एका बाजूला कौसा दुसऱ्या बाजूला पडले. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क येतोय हा सुपर से ऊपर सिक्सर. सिक्सरच्या मदतीने टीमची टोटल 34 34 धावा. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो ती गोष्ट होत असताना पाहायला मिळते. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर आलाय. कॅच झाली कंप्लीट. 34 धावा धाव फलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट जे मात्र सेट करण्यात येतोय. नेक्स्ट मॅच कौसा असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि उद्योजक समाजसेवक सन्मान्य किरणदादा खाणे यांच्या शुभ हस्ते आणि त्या सोबतीला ऍडव्होकेट उदयदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस असे मात्र करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूला कौसा दुसऱ्या बाजूला पडलेगाव. टेल असं कॉल आणि टेल पडलेले. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती टॉस जिंकलेला पाहायला मिळतो. पडले टॉस जिंकला. आपला डिसिजन पेंडिंग. एकंदरीत पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे शेवटच्या षटकामध्ये कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली, काय म्हणाल त्या कामगिरीबद्दल? दक्षने खूप चांगली बॉलिंग केली आणि तो आज अजून आमच्या यात तो चांगला बॉलिंग करतो आली. चांगलंच झालं. एकंदरीत पेंडिंग डिसिजन आहे. मात्र एक षटक कंप्लीट होण्याआधी डिसिजन येणं गरजेचं असेल. मॅचसाठी शुभेच्छा असेल. नाणेफेकी कक्षातून न्यूज येते टॉस जिंकलाय पडलेगाव संघाने. डिसिजन जो मात्र पेंडिंग त्यांचा अजूनही आहे. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. सन्माननीय किरणदादांच्या शुभ हस्ते आपण ऍडव्होकेट उदयदादा यांचं शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत. शुभ सन्मानाच्या दिशेला आपण वळतोय. किरणदादांचे शुभ हस्ते ऍडव्होकेट उदयदादांचा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. 34 धावा धावफलकावरती. 35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आले. मात्र 35 धावा चेज होतील की 35 धावा डिफेंड होतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र घेसर टीम आपण ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. येस, पडलेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं कौसा संघाला बॅटिंग साठी. पहिल्या 4 मॅचेस मध्ये जर विचार केला तर 3 वेळा धावा डिफेंड झाले आणि एकदा धाव चेज झालेली आहे. मात्र या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल.
34 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. मात्र 35 धावा बनतील की 35 धावा डिफेंड होतील एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. तसं उत्तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपल्याला मिळूनच जाईल. चौतीस धावा धावफलकावरती आणि 35 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे. पस्तीस धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलंय आणि पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करायचा प्रयत्न मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. अरुण तवले यांचं देखील विशेष असं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून ॲज अ स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम अशी स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून होती. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके ओमकारजी पाटील त्यांचं देखील विशेष असं कौतुक करेल. एक तंत्रशुद्ध समालोचक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या अभावी थोडंसं चेंडू पडल्यावरती डायव्हर्ट होतो. अशा परिस्थितीमध्ये फिल्डरच्या माध्यमातून जजमेंटमध्ये खराबी नव्हती मात्र टप्पा पडल्यावरती मैदानाच्या अभावी चेंडू डायव्हर्ट झालेला आहे. यामध्ये फिल्डरची देखील काही चूक नाही मात्र बॅकिंग चांगली झाली आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल धाव एकवटण्यात येते. 35 धावांचं टार्गेट मात्र सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकापासून चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. इथे जर तुम्ही डिफेन्सिव्ह अप्रोच कराल तर मात्र तुमच्यावरती कुठे ना कुठे शेवटच्या षटकामध्ये चेझिंग करायचा प्रेशर वाढू शकतो. थोडीशी शफल झाली होते. हुक करायचा प्रयत्न ऑन साइडला स्क्वेअर लेग फाईन लेग मिड विकेट रिजनला टार्गेट करायचं होतं मात्र आपण पाहतोय यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर झाला होता मात्र नकार आला स्ट्रायकिंग एंड वरून. मानस होतं धाडस होतं कॉलिंग नव्हतं कॉर्डिनेशन नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कदाचित एसटी रक्षकाने 1 सेकंद थांबले असते आणि त्यानंतर थ्रो केला असता तर कदाचित विकेट जाऊ शकला असतं. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. जे करायचे आता या क्षणाला करणं गरजेचं आहे. जे झालं त्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये मी काय करू शकतो याला महत्व द्यावं लागणार आहे. रनअप मध्ये व्यत्यय आणि अशा परिस्थितीमध्ये पंच मृत चेंडू डेड बॉल असे मात्र घोषित करतायत. 2 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा रनअप मध्ये व्यत्यय येतोय.
बॅक टू बॅक जर पाहिले तर चांगले चेंडू आतापर्यंत टाकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. पस्तीस धावांचं टार्गेट. प्रणव चांगली गोलंदाजी करतोय. पहिले 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. इथे देखील चांगला चेंडू आहे. अजून एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टिचून मारा केला जातोय पूर्ण प्रकारे. बॅकफुट वरती ठेवलंय सध्याच्या स्थितीला घेसर संघाला. करायचं काय हा प्रश्न एक उभा राहतोय घेसर संघाच्या फलंदाजांकडे. कारण इथे सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट केली, रन येत असले की बॅटला चेंडू लवकर लागतात. मात्र ज्या वेळेस तुम्ही डॉट बॉल पर्सेंटेज वाढवता त्यावेळेस डेस्परेशन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मात्र यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चांगला आहे. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑन ला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हर मधला हा पहिला मोठा फटका. चेंडू सीमा पार. दावडीकर चषक येतोय चौकार. धावेंची गरज आहे विजयासाठी. समीकरण पाहायला मिळतोय. मान लो तो हार आहे और ठान लो तो जीत आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे अप्रोच तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पोटेन्शियल प्रत्येक खेळाडूमध्ये असतो. गावासाठी ज्या ज्या वेळेस तुम्ही खेळता तुमच्याकडे पोटेन्शियल असतो त्याच वेळेस तुम्ही गावासाठी प्रतिनिधित्व करत असता. असं म्हटलं जातं की एक संघ एक गाव 11 खेळाडू आणि त्यांच्या मागे शंभरांच्या संख्येने जे प्रेक्षक येतात त्याला म्हटलं जातं एक गाव एक ग्रामीण क्रिकेट. ज्या ज्या वेळेस तुम्ही चुका करतात तुम्हाला ओरडतात, मात्र ज्या ज्या वेळेस तुमची चांगली कामगिरी होते त्यावेळेस तुम्हाला खांद्या घेऊन नाचणारे जे असतात ते आनंद म्हणजे एक गाव एक ग्रामीण क्रिकेट आहे. इथे ओव्हर नंबर दुसरी याची मात्र सुरू होती आणि बॉलिंग मार्क वरती निखिल आपल्याला पाहायला मिळतील. निखिल भोईर. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉल ची समाप्ती होती. विजयासाठी अजून 29 धावांची गरज. 17 चेंडू 29 हे समीकरण पाहायला मिळतो. लेझी क्रिकेट खेळलं जाते सध्याच्या स्थितीला घेसर संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. वारवरती पलटवार. चेंडू सीमा पार आणि येतोय हा चौकार. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 10. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 25 धावांची गरज हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारे मागचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कुठे ना कुठे मोमेंटम आणि त्या सोबतीला जर आपण पाहिलं तर कॉन्फिडन्स बूस्टअप होत असताना पाहायला मिळेलच. टीमची टोटल 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 10 रन ऑन द स्कोर बोर्ड. इथे मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आले पॉइंट रिझन मधून. कॅच झाली एक कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. पहिला मोठा धक्का 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना टीम घेसर संघाला नवनाथची केस संपुष्टात. नवनाथ बॅक टू दी पवेलियन.
विकेटचं पतन होतोय. 10 या आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय. नवनाथ जो मात्र तंबूच्या ऑस्ट्रेलियन बॅटर योगेश इथे देखील आधी बॅट फिरली आणि त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलची समाप्ती होते. ज्या प्रकारे गोलंदाजी होतीये कौतुक होणं गरजेचं आहे. सुरुवातीला प्रणव आणि त्याच्याच पावलावरती पाऊल आतापर्यंत तरी निखिलने ठेवलेलं आहे आणि तशीच टिचून मारा केला जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होतीये. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. चेंडू राईज होतोय. फलंदाज सरप्राईज होतोय. अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. एखाद चौकार आलाय मात्र त्यानंतर जर तुम्ही 3 डॉट बॉल खेळतायत तर त्याचा काहीच फायदा नाहीये. गोलंदाज तयार होतो. एका चेंडूचं या ओव्हरमधील शिल्लक. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवे मध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. विकेट किपर आलेले आहेत आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर दुसरी देखील कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावेंची गरज. दोन षटकांची समाप्ती आणि 10 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 25 धावेंची गरज असेल. 12 चेंडूंमध्ये 25 धावा बनतील की 12 चेंडूंमध्ये 25 धावा डिफेंड होतील. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिल्या 4 मॅचेस मध्ये 3दा धावा डिफेंड झाले आणि 1दा धाव चेस झाली. मात्र या मॅच मध्ये काय घडेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मागच्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती जो षटकार लागला होता त्यामुळे मॅच पूर्ण प्रकारे टर्न झालेली आपल्याला पाहायला मिळाली. मी उल्लेख केला होता 35 पर्यंत जाणं गरजेचं आहे आणि 35 पर्यंत धावसंख्या पोहोचली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय 12 चेंडूंमध्ये 25 धावेंची गरज आहे. विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार तिसरे षटक घेऊन. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल एक सिंगल. इथे देखील अपील केली जाते. मात्र डॉटबॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी होती. पूर्ण प्रकारे जखडून ठेवलंय. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या संघाने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ना पूर्ण प्रकारे घेसर संघाला बॅकफूट वरती टाकलंय. सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या षटकात प्रणव त्यानंतर निखिल आणि आता गुरुदास
तिघांच्याही माध्यमातून चांगली होती गोलंदाजी. इथे आपण पाहतोय फटका फसला होता आणि तुम्ही ना 100 वेळा प्रयत्न करा, 100 पैकी 2 ते 3 वेळा असं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेस तुम्ही ऑन साइडला स्क्वेअर लेग फाईन लेग रिजनला टार्गेट करायला बघता, मात्र फलंदाजाच्या माध्यमातून मिसटाइम स्ट्रोक आणि तो देखील गोलंदाजाच्या इथे जातो. मात्र इथे आपण पाहतोय धाबाच्या स्वरूपात विकेटचं पतन लागतोय. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल केसर संघाला. सात चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार लागला कुठे ना कुठे 15 ते 17 धावा शेवटच्या षटकामध्ये तो टार्गेट देखील पॉसिबल आहे. मात्र ज्यावेळेस 20 पेक्षा जास्त धावा शेवटच्या षटकामध्ये बनवायच्या असतात त्यावेळेस कुठे ना कुठे बॅकफुट वरती संघ नेहमी आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र चेसिंग करत असताना गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. लाऊड अपील केली जाते मात्र इथे आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती. आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 21 धाव्यांची गरज. सहा चेंडू आणि सध्याच्या स्थितीला 21 धाव्यांची गरज हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. 20 धावा देखील चालतील जर विकेट पडली नाही तर. विकेटची बरोबरी जरी झाली तरी देखील केसर संघाने टॉस जिंकलेला आहे. सो विकेटची बरोबरी झाली तरी देखील 20 धावा बनवू शकता. मात्र विकेट जास्त पडल्या तर 21 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. सध्याच्या स्थितीला समीकरण येणारे 6 चेंडू 21 धाव्यांची गरज. मला आठवतंय मी शिवशक्ती तुते येथे क्रीडा स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस आई गावदेव क्रिकेट संघ गोटेगर बी विपक्ष शेरे अशी मॅच सुरू होती. बॉलिंग मार्क वरती ओमकार टारमाळे होता IPL मध्ये आणि त्यानंतर
मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या खेळाडूची वर्णी लागली, गोलंदाजी करत होता आणि त्याच्या विरोधामध्ये आतिश बांडेनी पहिल्या 4 चेंडूंमध्ये 4 षटकार मारून मॅच जिंकवली होती. जास्त नाही, मागच्याच सीझनची ही मॅच होती. एका बाजूला शेरे होता, दुसऱ्या बाजूला गोटेगर बस संघ होता. शहापूरमध्ये ती मॅच सुरू होती. मात्र आज आपण पाहायला गेलं तर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की ओमकार टारमाळे हा मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि त्या सोबतीला सनरायझर्स हैदराबाद मध्ये देखील सिलेक्ट झालेला आहे. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक कंप्लीट होती. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल त्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती 19 धावांची गरज. 5 चेंडू आणि 19 हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे, मात्र मोठे स्ट्रोक्स येतील का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 5 चेंडू विजयासाठी अजून 19 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. आदित्य येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. 5वा झटका लागतोय बॅटिंग करत असताना गेसल संघाला. आता समीकरण येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज. विकेटचं होतोय पतन. समीकरण 4 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. नारिवली संघाचे 5 विकेट गेले होते. इथे देखील 5 विकेट्स जात असताना पाहायला मिळतील. त्यामुळे सध्याच्या स्थितीला जर विकेट नाही गेली तर मात्र 18 धावा बनवू शकतात. मात्र विकेट गेली तर 19 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज हे विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे स्ट्रोक येणं गरजेचं होतं. मात्र इथे पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. कंप्लीट होती सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट. आणि आता समीकरण येऊन ठेपलं. येणारे 3 चेंडू विजयासाठी 17 धावांची गरज. 3 चेंडू आणि 17 हे विजयासाठी समीकरण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पडले विपक्ष कौसा. दोन्ही टीम्सना विनंती असेल आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. ऑनगोईंग मॅच बॅटल चांगला रंगताना पाहायला मिळतो. 3 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक. स्वतः गोलंदाज येतोय. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट थोडंसं खराब होतं. अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होतीये सिंगल. आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. ज्यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 34 होती, 35 धावांचं टार्गेट होतं. असं वाटलं होतं सकाळच्या सत्रापासून चेजिंग होत नव्हतं आणि इथे चेस होईल असं वाटलं. मात्र इथे देखील चांगल्या प्रकारे डिफेंड करत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये कौसा संघ एका बाजूला ऍक्शन मध्ये, दुसऱ्या बाजूला आपल्याला पडले संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. कुठला संघ जो मात्र मॅच जिंकेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. आता समीकरण 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. बारा धावांची गरज. हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. चांगली फिल्डिंग कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. आणि अशा रीतीने सामना जो मात्र फिनिश होतोय. सामना जिंकलाय नारिवली संघाने. वेल प्लेड टीम. हार्ड लक टफ लक इथे घेसर संघाला आपण देणार आहोत. त्यानंतर पुढील मॅच एका बाजूला पडले संघ, दुसऱ्या बाजूला कौसा संघ. टॉस पडले संघाने जिंकलं.
फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी कौसा या संघाला. कशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळणार आहोत.